नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 11 एप्रिल 2026 पासून शनी उदय झालेला आहे आणि शनी उदयाचा वृषभ राशीवर काय प्रभाव पडणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची वृषभ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा. मित्रांनो, तुमच्या जीवनाबद्दल, तुमच्या पत्रिकेबद्दल काही प्रश्न असतील, पैसा टिकत नसेल, कर्ज झालेलं असेल, आरोग्याच्या समस्या असतील, लग्न जमत नसतील, नात्यांमध्ये काही अडचण असेल, काहीही समस्या, प्रॉब्लेम, अडचणी, बाधा तुमच्या आयुष्यात सुरू असतील तर पत्रिका नक्की बघावी की पत्रिकेत काही दोष तर नाही ना. आणि या पत्रिकेत दोष असतील तर कोणते उपाय करावेत, कोणत्या सेवा कराव्या याबद्दल सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देऊ व्हॉट्सॲपवर. त्यासाठी तुम्ही व्हॉट्सॲपवर दिलेल्या या नंबरवर तुम्ही मेसेज करावा. आम्ही तुमची पत्रिका बघू, त्यात काय दोष आहे का ते बघू, असतील तर योग्य उपाय, योग्य सेवा देऊ आणि योग्य तुम्हाला जीवनाबद्दल पुढे कसं जायचं याबद्दल मार्गदर्शन करू. मित्रांनो, वृषभ राशी हा व्हिडिओ वृषभ राशीसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण वृषभ राशीच्या जीवनात आता 11 एप्रिलपासून मोठे बदल सुरू झालेले आहेत. कारण शनीचा उदय झालेला आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी ही घटना एखाद्या मोठ्या वळणापेक्षा कमी नाही. कारण शनी तुमच्या राशीसाठी राजयोग कारक मानला जातो. आता शनी आपली पूर्ण शक्ती वापरून तुम्हाला काय देणार आहे? तुमच्या पदोन्नतीचे योग आहेत का, की व्यवसायात सावधानता तुम्ही बाळगावी लागेल? आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये वृषभ राशीचा संपूर्ण लेखाजोखा आम्ही सांगणार आहे. वृषभ राशीसाठी शनी हा भाग्यस्थान 9व्या आणि कर्मस्थान 10व्या घराचा स्वामी आहे. सध्या शनी तुमच्या 10व्या घरात म्हणजे कुंभ राशीत त्याचा उदय झालेला आहे. 10वे घर हे कर्माचे आणि प्रतिष्ठेचे घर आहे. जेव्हा कर्माचा स्वामी कर्माच्याच घरात उदय होतो तेव्हा तो व्यक्तीला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देतो. कामाच्या ठिकाणी वर्चस्व वाढेल. शनी उदय झाल्यामुळे ऑफिसमध्ये तुमचे वजन वाढेल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. नवीन संधी तुम्हाला मिळतील. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर एप्रिल नंतर मोठ्या कंपन्यांकडून तुम्हाला ऑफर येऊ शकतात. विशेषतः परदेशी कंपन्यांशी संबंधित कामात तुम्हाला यश मिळेल. तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होईल. पदोन्नती, प्रमोशन मिळण्याचे प्रबळ योग आहेत. पण त्यासोबतच कामाचा ताण आणि जबाबदारीही तुमची वाढेल. शनी तुम्हाला वर्क होलिक बनवेल. विस्तार आणि वाढ होईल. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर हा काळ विस्ताराचा आहे. नवीन भागीदारी अर्थातच पार्टनरशिपमध्ये फायदेशीर काही गोष्टी ठरणार आहेत. सरकारी कामे, जी रखडलेली सरकारी कामे किंवा टेंडर्स आता तुमच्या मार्गी लागतील. राजकारणात असलेल्या लोकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक आहे. शनीच्या उदयामुळे पैशाचा ओघ वाढेल. पण शनी तुम्हाला विनाकारण खर्च करू देणार नाही. गुंतवणुकीतून दीर्घकालीन फायदा मिळण्याचे संकेत आहेत. घर किंवा जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार यशस्वी होतील. वडिलोपार्जित संपत्तीचे वाद असतील ते आता मिटण्याची शक्यता आहे. 9व्या स्थानाचा स्वामी असल्यामुळे वडिलांच्या मार्गदर्शनाचा तुम्हाला मोठा फायदा होईल. मात्र त्यांच्या आरोग्याची थोडी काळजी तुम्ही घ्या. या काळात तुम्ही कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळाला किंवा तीर्थयात्रेला जाण्याचे नियोजन करू शकतात. 10व्या घरात बसलेला शनी 3 ठिकाणी दृष्टी टाकतो. 12व्या भावावर, जो अनावश्यक खर्च टाळतो आणि परदेश प्रवासाचे योग बनवतो. 4थ्या भावावर सुद्धा दृष्टी टाकतो. घराच्या सुखसोयी वाढतील. पण आईच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. घराच्या नूतनीकरणाचे योग वाढतील. 7व्या भावावर सुद्धा दृष्टी टाकतो. यामुळे वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत थोडे मतभेद होऊ शकतात. व्यावसायिक भागीदाराशी पारदर्शकता ठेवा. शनी उदय झाल्यामुळे कामाचा उत्साह वाढेल. पण सतत बसून काम केल्यामुळे पाठ किंवा कंबरदुखीचे त्रास जाणवू शकतात. मानसिक तणाव घेऊ नका. वेळेवर विश्रांती घेणे तुमच्यासाठी गरजेचे आहे. शनीचा हा राजयोग अधिक बलवान करण्यासाठी खालील गोष्टी तुम्ही करायला पाहिजे. त्या कोणत्या? तर दर सोमवारी किंवा शनिवारी शिवलिंगावर जलाभिषेक करा आणि शनिदेवाचे नामस्मरण करा. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा शनी उदय प्रगतीचे नवीन दारे उघडणारा आहे. कष्ट करा आणि फळ मिळवा, हे शनीचे सूत्र लक्षात ठेवा. हा काळ तुमच्या आयुष्याला एक नवी शिस्त आणि उंची देऊ जाणार आहे. तुम्हाला ही माहिती, हे राशीभविष्य आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आणि काही मार्गदर्शन, पत्रिका बघायची असेल तर आम्हाला दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकतात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.